का असतो स्वामींचा फोटो स्त्री, आई रूपात? मित्रांनो, आपल्यापैकी बर्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की स्वामीचा फोटो बाईच्या रूपात कसा काय आहे. श्री स्वामी समर्थ तर स्वामीचे एक खूप श्रेष्ठ भक्त होऊन गेला. तो न चुकता नियमित स्वामी दर्शनाला जात असे. एके दिवशी त्याला त्याच्या मित्रासोबत महालक्ष्मीला जायचं होतं, तेव्हा तो मित्राला म्हणाला, आपण अगोदर स्वामींचे दर्शन घेऊ आणि मग महालक्ष्मीला जाऊ. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, जर का आपण असे केले तर आपल्याला पुढे जायला उशीर होईल आणि बस ही सुटेल. तेव्हा तो भक्त म्हणाला, बस सुटली तर सुटू दे, नाही तरी माझ्या स्वामीतच सगळे देव सामावलेले आहे. स्वामींचं दर्शन घेतलं तर आईचं दर्शन घेतल्यासारखं आहे. पुढे तो भक्त म्हणाला, तोसे काही बोलत नको जाऊस, अरे खरंच तू माझ्या सोबत चल, जसा माझा विश्वास आहे तसा तुझाही विश्वास बसेल. त्यानंतर ते दोघेही स्वामीकडे जातात. स्वामी त्यांच्या मनात काय चालले आहे ते बरोबर ओळखतात आणि म्हणतात, का रे, तुझा विश्वास बसत नाही का? सगळीकडे आम्हीच आहोत, म्हणून नीट बघ आमच्याकडे. आणि त्या क्षणाला स्वामी समर्थ महालक्ष्मीच्या रूपात त्यांना दर्शन देतात. तर अशा प्रकारे भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी त्यांना बरोबर प्रचिती देत असतात. फक्त भक्तांच्या मनात श्रद्धा घट्ट हवी. कितीही संकट आलं किंवा कितीही भयानक वादळ आलं तरी त्याने स्वामीचे पाय कधी सोडता कामा नये, कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते. मित्रांनो, आपल्यापैकी बर्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की स्वामीचा फोटो बाईच्या रूपात कसा काय आहे. श्री स्वामी समर्थ तर स्वामीचे एक खूप श्रेष्ठ भक्त होऊन गेला. तो न चुकता नियमित स्वामी दर्शनाला जात असे. एके दिवशी त्याला त्याच्या मित्रासोबत महालक्ष्मीला जायचं होतं, तेव्हा तो मित्राला म्हणाला, आपण अगोदर स्वामींचे दर्शन घेऊ आणि मग महालक्ष्मीला जाऊ. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, जर का आपण असे केले तर आपल्याला पुढे जायला उशीर होईल आणि बस ही सुटेल. तेव्हा तो भक्त म्हणाला, बस सुटली तर सुटू दे, नाही तरी माझ्या स्वामीतच सगळे देव सामावलेले आहे. स्वामींचं दर्शन घेतलं तर आईचं दर्शन घेतल्यासारखं आहे. पुढे तो भक्त म्हणाला, तोसे काही बोलत नको जाऊस, अरे खरंच तू माझ्या सोबत चल, जसा माझा विश्वास आहे तसा तुझाही विश्वास बसेल. त्यानंतर ते दोघेही स्वामीकडे जातात. स्वामी त्यांच्या मनात काय चालले आहे ते बरोबर ओळखतात आणि म्हणतात, का रे, तुझा विश्वास बसत नाही का? सगळीकडे आम्हीच आहोत, म्हणून नीट बघ आमच्याकडे. आणि त्या क्षणाला स्वामी समर्थ महालक्ष्मीच्या रूपात त्यांना दर्शन देतात. तर अशा प्रकारे भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी त्यांना बरोबर प्रचिती देत असतात. फक्त भक्तांच्या मनात श्रद्धा घट्ट हवी. कितीही संकट आलं किंवा कितीही भयानक वादळ आलं तरी त्याने स्वामीचे पाय कधी सोडता कामा नये, कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते.